नमस्कार. पुन्हा एकदा मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नाम व नामांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम नाम म्हणजे काय? तर नामाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. उदाहरणार्थ याच्यामध्ये दिसणाऱ्या वस्तू असतील, काल्पनिक नामे असतील किंवा गुणधर्मवाचक नामे असतील. तर यामध्ये व्याकरणात वस्तूचा व्यापक अर्थ आपल्याला असा सांगता येईल की वस्तू या शब्दांच्या गुणधर्मामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ व प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव आपल्याला सांगता येईल. तर यामध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ दिसणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या दिसणाऱ्या वस्तू आहेत. काल्पनिक नामे कोणते आपल्याला सांगता येतील? तर काल्पनिक नामे देव, स्वर्ग, नरक, अप्सरा इत्यादी या ज्या वस्तू आहेत ह्या काय आहेत? काल्पनिक नामे आहेत. त्यानंतर गुणधर्म नामे गोडी, धैर्य, खरेपणा, विद्वत्ता इत्यादी हे काय आहेत? गुणधर्म नामे आपल्याला सांगता येते. तर याच्यामध्ये प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. म्हणून या दिसणाऱ्या वस्तू असतील किंवा काल्पनिक वस्तू असतील किंवा गुणधर्म नामे असतील, याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपण 3 वाक्य पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे, मला गोष्टीचे पुस्तक वाचायला खूप आवडते. या वाक्यात पुस्तक हे काय आहे? दिसणारी वस्तू आहे, म्हणून पुस्तक हे काय असणार आहे? नाम आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, संकट काळात सर्वजण देवाची प्रार्थना करतात. याच्यामध्ये देव हे काय आहे? काल्पनिक नाम आहे, त्यामुळे देवाची हे या वाक्यातील नाम आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, लहान मुलांना साखरेची खूप गोडी असते. तर या वाक्यामध्ये गोडी हे काय आहे? गोडी हे काय आहे? तर नाम आहे असं आपल्याला सांगता येईल. नामांचे मुख्य प्रकार 3 पडतात. त्यामध्ये पहिला सामान्य नाम, दुसरा विशेषण आणि तिसरा भाववाचक नाम. तर सामान्य नाम याविषयी आपण सर्वात प्रथम माहिती पाहणार आहोत. सामान्य नामची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. त्या सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाव असतं. उदाहरणार्थ मुलगा, लेखणी, घर, शाळा अशा प्रकारचे हे जे सामान्य नाम उदाहरण असतील. त्यानंतर समुदायवाचक नामे देखील सामान्य नाम म्हणूनच आपण ओळखत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने कडप, वर्ग, सैन्य, घर, समिती अशा प्रकारचे समुदायवाचक सामान्य नाम असतात. त्यानंतर काही पदार्थवाचक नामे असतात. त्यामध्ये सोने, तांबे, दूध, साखर, कापड इत्यादी हे जे नामे आहेत हे पदार्थवाचक नामे आहेत. तर संख्या तसेच परिणामांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून आपण यांना पदार्थवाचक नामे असे म्हणतो. पण मराठीत या सर्वांची गणना सामान्य नामामध्येच केली जात असते आणि म्हणून आपण काही वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं वाक्य आहे, आमच्या गावाजवळून एक मोठी नदी वाहते. आता आमच्या गावाजवळून एक मोठी नदी वाहते या वाक्यामध्ये नदी हे काय आहे? सामान्य नाम आहे. नदी हे काय आहे? सामान्य नाम. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, जंगलात हरणांचा कळप चरत होता. तर या वाक्यामध्ये कळप हे सामान्य नाम आहे. कळप हे समुदायवाचक नाम असल्यामुळे कळप हे सामान्य नाम आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा जो आहे तो, आईने बाजारातून सुती कापड आणले. तर कापड हे काय आहे? पदार्थवाचक नाम
आहे आणि म्हणून पदार्थवाचक नामामध्ये किलोग्रॅम, लिटर, मीटर यांच्यामध्ये मोजण्याचे साधन असतात आणि म्हणून यांना पदार्थवाचक नामे आपण म्हणतो. तर वरील हे जे वाक्य पाहिल्यानंतर सामान्य नाम यामध्ये वाक्यामध्ये सामान्य नाम कसे ओळखावे हे आपल्या लक्षात राहील. विशेष नाम याविषयी माहिती पाहणार आहोत. तर विशेष नामाची व्याख्या: ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रामा, हरी, नलिनी, आशा, हिमालय, गंगा, भारत अशा प्रकारचे हे उदाहरण आपल्याला देता येईल. तर विशेष नामाविषयी काही वाक्य आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला, हरी दररोज सकाळी शाळेत जातो. आता या वाक्यामध्ये हरी हे एका मुलाचं नाव आहे. हरी. तर हरी हे या नामातील विशेषण आहे, कारण मुलगा ही जात आहे आणि या जातीविषयी हरी हे नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून या वाक्यात हरी हे काय आहे, विशेष नाम आहे असं आपल्याला सांगता येईल. दुसरं वाक्य आहे, हिमालय हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. आता पर्वत हे काय आहे, नाम आहे आणि पर्वताविषयी पर्वताचे नाव या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे हिमालय, म्हणून या वाक्यातील हिमालय हे काय आहे, विशेष नाम आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं वाक्य, भारत माझा देश आहे. तर राष्ट्र हे काय आहे, सामान्य नाम आहे, परंतु राष्ट्राचे या ठिकाणी नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे भारत, आणि म्हणून भारत हे या वाक्यातील काय आहे, विशेषण आहे असं आपल्याला सांगता येईल. तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. म्हणजे सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते आणि विशेष नाम हे त्या एकट्याचेच असते आणि म्हणून या वाक्यांमध्ये विशेष नाम कसं ओळखावं हे आपल्याला लक्षात राहील. भाववाचक नाम. भाववाचक नामाची व्याख्या आपण पाहू. ज्या नामाने प्राणी किंवा यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यास धर्मवाचक किंवा भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद अशा प्रकारचे शब्द भाववाचक नामामध्ये समावेश होतात. यातील काही वाक्य आपण पाहू. 1. संकटाच्या वेळी माणसाने कधीही आपले धैर्य सोडू नये. 2. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. 3. परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. तर पहिल्या वाक्यामध्ये धैर्य हे काय आहे, भाववाचक नाम आहे. दुसऱ्या वाक्यात कीर्ती हे काय आहे, भाववाचक नाम आहे. तिसऱ्या वाक्यात आनंद हे काय आहे, भाववाचक नाम आहे. अशा प्रकारचे सामान्य नाम व विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक आणि प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. त्याचबरोबर भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनीय असतात. तर अशा प्रकारे वाक्यामध्ये भाववाचक नाम कसे ओळखावे हे लक्षात राहील. थँक्यू. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.